आणू नको रडू नको रे, नीट होत असते सगळं. हा चल दवाखान चल बरं, उठ बरं तू पहिलं. उठ लगेच, चल चल उठ, रड नको, शांत बस. हा तर मित्रांनो नमस्कार 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 आणि शुभ सकाळ सगळ्यांना. अनुष्का शुभ सकाळ. ते बघा सकाळ सकाळी मित्रांनो 9 वाजलेत. 9 वाजता अनुष्काचा कार्यक्रम काय चालू इकडे दिसत असेल तुम्हाला. काहीतरी तिने शिजायला टाकलेलं आहे. आज काहीतरी स्पेशल करायच्या मार्गावर दिसायली. शाबूचे पापड करायचे, त्यासाठी मी शाबू भिजवून घातला होता रात्री. तर आता मग इकडल्या साईडला माझा स्वयंपाक चालू आहे. तर मग गॅसवर लाईट, शिगडीवर लाईट होती, तर मग म्हणलं ठेवा. ते झालं पण आता बघा मस्त पैकी माझं. आता काय नाही, थोडंसं गार झालं ना वरी जाऊन पापड करायचे. शाबूचे पापड काय काय टाकलं त्याच्यामध्ये तू? फक्त हे उन्हाळ्यामध्ये मित्रांनो बायकांना हेच काम असतं बरं का. सगळ्यांनाच खरं सांगतो, सगळ्यांना हे काम असतं. बटाटे खिसून टाकले त्याच्यामध्ये. शाबू शिजत आले. अख्खा उन्हाळा बायकांचं पापड्या कुरड्या करणं हे काम असतं. याच्या अगोदर पण सांगितलं होतं अनुष्काने, याच्या अगोदर पण पापड्या केल्या होत्या बरं का. आणि डबल पापड्या करायला लागली आता. एवढ्या पापड्या खाल्ल्या का तू एकटीनं सगळ्या? का कशा संपल्या एवढ्या लवकर? मी एकटीने नाही खाल्ल्या, तुम्हालाच लागत. हे बघा इकडे इथं स्वयंपाक पण चालू आहे. स्वयंपाक करता करता अचानक ती तिकडे लगेच तिकडल्या कामासाठी वळली होती. चपात्या करत बसलेली इकडे ती. ते चपात्या आबा गॅस चालूच होता. किती वेळ झाला मग बंद करून ठेवायचा की? 5 मिनिटात तिथं शाबू टाकला. नाही जास्त वेळ झाला असेल. हिचं असंच असतं, एक काम करायचं म्हणलं की एक काम कसं वाऱ्यावर सोडून देते. हा हे बघा इकडे चालू तिचं चपात्या करणं. आज काय बनवलं जेवायला तू? राग आला का तसं म्हणल्यामुळं एक काम वाऱ्यावर सोडते? हा काय केलं जेवायला आज? तसलं तोंड लटकून सांगायचं ना. वरण भात चपात्या केल्यात म्हणलं. तसलं तोंड नाही लटकून. मला आता उशीर झालाय, मला भरपूर सारे काम आहेत, मला वेळ लागा ना काय काय करावं म्हणून. बरं ठीक आहे बाबा, ठीक आहे, करा करा करा. आता उन्हातच वाळू घालायला जायचंय पापड्या. तिथं बस करत मग. एवढ्या उन्हाचं करत बसणार आहे का अनुष्का तू इथं पापड्या? आता किती अवघड आहे गड्या खरंच मित्रांनो. लय म्हणजे लय अवघड असतं बायकांचं उन्हाळ्यामधले कामं करायचं म्हणलं ना. खायला तर चांगलं लागतं बरं का मित्रांनो, सगळ्यांनाच लागतं, तसं मला पण लागतं. हे बघा आता ही पापड्या करत बसली एवढ्या उन्हाचं. अगा ऊन किती पण आणि विचार कर ना कसं ऊन पडलं. पिल्लू झोपलंय तोपर्यंत आवडते माझं. ते तर आहेच. लागत आहे आपल्याला. हा आपल्यालाच खायला लागत. पोरग रडायला का ग? नाही नाही तिकडनं आवाज आला, मला वाटलं पिलूस रडायला का की आपला. गेल्या वर्षी लय पातळ झालत्या. हा झालत्या. गेल्या वेळेस लय पातळ होत्या. आणि गेल्या वेळेस मित्रांनो कसं झालं माहितीये का, इथं ते तर आहे रे बाबा. पण इथं काय केलं, इथं गहू वाळू घातला होता आम्ही गेल्या वेळेस, आणि त्याचा पाला पाचोळा होता का सगळ्या ह्याच्यावर उडून येत होता. त्यामुळे ते उपवासाला वापरायचे नाही म्हणजे अनुष्का आता. त्यामुळे त्यांनी परत हे दुसरं केलंय बघा. नाही तर करायची गरज नव्हती तिला. तसं नाही रे, पण त्याच्यामध्ये सगळं गव्हाचं मिक्स झालं होतं ना. तू म्हणजे उपवासाला कशाला घ्यायचे ते? त्यामुळं बिचारीने एवढ्या उन्हाच्या पापड्या घातल्या म्हणजे घातल्याच मित्रांनो. बघा इकडं दिसत असेल तुम्हाला किती ऊन पडलं राव. एवढं भयंकर ऊन पडलं. दुपारचे 12 वाजलेत आणि 12 वाजता इथं हे काम चालू आहे. बरं चल लवकर खाली. ती पोरग उठलं होतं त्याला झोपी घातलंय परत मी आता. तुझी झोप झाली नाही का? हा सकाळ सकाळी उठून बसलं तू लगेच. झोप ना जरा. काय बघायला? मम्मीचं अजून कामच चालू आहे, तिला कळत नाही झोपावं थोडं आराम करावा. तसं तर काहीच नाही. झालं तुझं पापड्याचं? काय राहिलं अजून काही? हा बरं वाटतं ना आता? मी म्हणलो तू उठू नको, थोडा वेळ आराम कर, तरी पण आणून तू उठून बसली पापड्याचं करत. काढून आणलेला खाली चिटकून बसले असते म्हणून कापडला. म्हणून कापडाच्या निघलेला असतं. सूज उतरली पायाची? बरं वाटतं का आता? काल मित्रांनो अचानक रात्रीच्या टायमाला थोडा वारा आणि पाऊस येऊ लागला होता. त्यामुळे घाई गडबडीमध्ये ही डायरेक्ट पायऱ्यावरनं पडली बघा. त्याच्यात दोन पायऱ्या दिसत नाही. 2 पायऱ्या तिचा पाय ठेवला नाही, तिथून डायरेक्ट पाय ठेवला तर खालच्या पायरीवर ठेवला. आणि काल मित्रांनो हे एक वेळ झालं नाही बरं का. सकाळी पण एक वेळेस पडली, त्यावेळेस काही झालं नाही नशिबानं. मला तर वाटलं पडल्या पाय तुटला. एवढी घाई गडबड करायची नसती, कधीच पळायचं नाही. आपल्याला माहिती नाही आपल्या घरात पायऱ्या, आपण आपलं दमानी चालायचं. सगळ्या गोष्टी विचार करून बघायचं असतं. सकाळी पण तू इथं पडली, त्यावेळेस तुला बघून चालता येत नव्हतं. कसं मला सकाळी वेळ नाही लागला, पाय दिसले नाही मला.
मला वाटलं पायऱ्याच संपल्या काय की, म्हणून सहज पाय टाकायला गेले पडले. रात्रीची परिस्थिती मित्रांनो एवढी भयानक होती, खरं सांगतो, शपथ मनातून सांगतो, लय म्हणजे लय अनुष्का असं रडत होती, कारण की एवढा त्रास होत होता, पाय पूर्णपणे सुजला होता तिचा. मग लगेच 5-10 मिनिटांनी सुजला पाय. पडल्या असं वेगळं झालं, पडल्या एवढं नाही दुखलं, पण 5-10 मिनिटांनी आता सूज उतरली असेल ना सगळी. तिच्या पायाला एक रात्री बजरंग लेप वगैरे लावला होता आणि तिला गोळ्या दिल्या होत्या. तरी बघू आज जर नाही काही कमी जास्त वाटलं आज हॉस्पिटलला परत जावं लागेल आम्हाला, कारण की संध्याकाळी एवढी इमर्जन्सी कुठंच जाता आलं नाही. डॉक्टरला विचारून इथल्या समजा आम्ही गोळ्या वगैरे आणल्या होत्या, तर त्यामुळे थोडंफार 1-2 तास त्रास झाला तिला. नाही पिचकल्यावर त्रास. हां दमन उठ, चल पिलो. हळू चालता येत ना आता व्यवस्थित. रात्रीला चालता पण येत नव्हतं, कसलंच चालता येत नव्हतं. रात्री माझं पाणी सुटलं होतं, माझी यायची बाहेरची मरकड मला पायाच आला. सूज उतरली बघ बरं, आम्ही एकदा खोलून बघ ना सूज उतरली त्याची. ती उतरली असं पण सूज आता अमनी करत का आणू इथून पुढे तरी लक्ष ठेवचं ह्या गोष्टीचं. तू मला वाटलं का मी कोणाला वाटत नाही आपल्याला त्रास करून घ्यायचा, कोणाला वाटत नाही, पण ते चुकूनच घडतं ना. चुकूनच घडलं ना. मग त्यामुळे चुकीकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं. पाय मुडपून पडावा, माझा पाय दुखावा, मी रडू यावा मला ढसा काय करतात मग मुद्दाम थोडीच कोण करत असते. बघू आता थोड्या वेळाने जर नाही बरं वाटलं लगेच दवाखान्याचं थोड्या वेळाने बरं अजून आपण. वाटलं ना आता गोळ्या ते खाल्लंय तर रात्री सूज झाली कमी. हे शांत नाही ना आणू एक इथली सूज नाही झाली अजून कमी. हा दुखतंय त्रास देते का? असं नाही काय वाटत आता उभा राहिल्यावर थोडस भार पडते ना अंगाला. हे पूर्णपणे मित्रांनो असा सगळा पाय सुजला होता त्याचा सगळा एवढा. आता तरी कमी झालाय, रात्री बजरंग लेप वगैरे लावला, त्यानंतर गोळ्या पण दिल्या तिला, त्यामुळे कमी झाला आता. भैया माझा भैया तिला रात्री पायऱ्या चढताना एक पायऱ्या चढताना इतकं दुखायला होतं भयानक. काय करावं. चला उठली आता जवळपास मित्रांनो 7:30-8 वाजत आलेत, नाही तेव्हा 5:30-6 ला उठते सगळं काम आवरून बसते, पण आज कशातच काय नाही हिचं. बस चल फ्रेश व्हा. आज माझ्यावरच बारी मित्रांनो चहा वगैरे बनवायचे असतं, काही पर्याय दिसना मला. चला खाली थांब, मी त्याला घेतो, टाक खाली टाक त्याला घेतो मी. माझी शप्पा दमा चल नको राहू दे, मी आणतो. चल तू खाली. हे पापड हे तर ठेवायचं का आता? आणू घेऊ नको. दमन चल तू टोपी नको घेऊ. आणि गरमी व्हायला लागली, आधीच गरमी व्हायला लागली लई. चल दमन हळू चल.